जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. साधक लक्षण हा समास श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय. एकेका ओळीमध्ये समर्थांनी आत्मस्वरूपाबद्दल विधान केलेलं आहे आणि विधान करत असतानाच त्याच्या प्रयत्नामध्ये जो असतो तो साधक असतो हेही अधोरेखित केले. आपण कालच जनाला चोरलेलं कसं आत्मस्वरूप आहे आणि कसं ते मनाच्या पलीकडचं आहे हा विषय थोडा सखोलतेनं पाहिला. पुढच्या काही ओव्या जर बघितल्या तर अशाच स्वरूपाच्या आहेत. समर्थ म्हणतात, जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नाना परी या नाव साधक. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना या नाव साधक. समर्थांनी खूप सूक्ष्मातील गोष्टी सांगितलेल्या आहेत. कालच आपण निरूपणामध्ये पाहिलं की मनाच्या कक्षेमध्ये ते येत नसलं तरी मनाचा आधार साधक सुरुवातीला घेतो. या विषयाकडे समर्थ थोडेसे वळलेले आहेत. बोलताची वाचा धरी किंवा पाहताची अंध करी हे सांगताना समर्थांना हेच सांगायचं आहे की आत्मा हा इंद्रियांना अगोचरच आहे. पण इंद्रिये आपल्याजवळ आहेत आणि आपण त्या इंद्रियांनीच हे अध्यात्म श्रवणही करतोय, विषय समजून घेतोय. इथे आपली खरी अडचण आहे. ज्या गोष्टींमध्ये आत्मा बसतच नाही त्या गोष्टींबरोबरच आपण जगत आलेलो आहे आणि आत्ताही जगत आहे. इथून पुढचं जीवनही आपलं त्या गोष्टींबरोबरच व्यतीत होणार आहे. इथे कुणीच आपल्या देहाला किंवा आपल्या बुद्धीला मनाला टाकून जगू शकणार नाही. तरीही आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हायला जो प्रयत्न करतो तो साधक आहे असं समर्थांना सांगायचं आहे. याचा अर्थ असा की एक अशी युक्ती साधकाजवळ असते ज्या युक्तीनं तो देहात असूनही देहाच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास करतो आणि ही युक्ती गुरुकृपेनं प्राप्त होते. अन्यथा प्रगट होणं हे जीवाकडून सतत घडत आहे. जीवाकडून हा देह बांधला गेला. आता कानाला कुणी शिकवलं की त्यानं फक्त ऐकायचं आहे, जिभेला कुणी शिकवलं की तिनं फक्त चव घ्यायची आहे. असं होऊ शकत नाही ना की जीभ पाहते आहे, डोळा चव घेत आहे. म्हणजे त्या त्या इंद्रियांकडे एक शक्ती कार्यरत आहे, ज्या शक्तीमध्ये हे सगळं साठवलेलं आहे की कुणी काय करायचं. आजकालच्या सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रोग्रॅमिंग ठरलेलं आहे की कुणी काय करायचं. पण जिथे हे प्रोग्रॅमिंग ठरलेलं आहे तिथे आपलं लक्ष जात नाही. असं पहा, आपण रोज झोपी जातो आणि रोज जागी होतो. झोपी गेल्यानंतर आपण कोण कुठले हे सगळं काही विस्मृतीत निघून जातं. जाग आल्यानंतर मात्र ते कुठून येतं आणि आल्यानंतर बरोबर नेमकं ज्याचं त्याच्यापाशी कसं येतं. म्हणजे समजा एक स्त्री झोपी गेली जी तिच्या जीवनामध्ये आजी आहे, 2 नातवंडे आहेत, अमुक नाव अमुक वय वगैरे वगैरे. झोपल्यानंतर या सगळ्याची विस्मृती झाली. पण जाग आल्यानंतर नेमकी तीच स्मृती परत येते. वेगळी कोणती तरी व्यक्ती म्हणून ती जागी होत नाही. तिच्या त्याच स्मृतीसहित ती जागी होते. तीच आजी, तेच आडनाव, तीच नातवंडे, सगळं काही तेच. मग जे हे आहे ते खरं की विस्मृतीत गेलेली अवस्था खरी, हे दोन्हीही निश्चितपणे एका सत्तेवरती घडतं. त्याशिवाय यामध्ये सुसूत्रता असणार नाही. आणि ती सत्ता आपल्या आत्म्याची आहे. त्या आत्म्याकडे वळण्याचा प्रयत्न साहजिकच आहे की या इंद्रियांद्वारे करता येणार नाही. कारण इंद्रिय किती भासमान आहेत आणि किती बेभरवशाची आहेत हे आत्ताच्याच उदाहरणावरून कळेल. आपल्या कानांना किंवा कानातून येणाऱ्या अनुभवांना सत्यत्व दिलं तर तो कानही तसाच आहे. त्या कानाची शक्तीसुद्धा तशीच आहे जेव्हा आपण झोपी गेलोय. पण तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला नाही, त्याच्या अनुभवाची स्मृतीही आपल्याला नाही. इथे जागृतीमध्ये स्मृती आहे, आपलं लक्ष आहे काय आवाज ऐकू येतोय. पण ही अवस्था जागृतीची बदलल्यानंतर याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे सतत बदलणाऱ्या गोष्टींमध्ये आणखी एक बदलणारी गोष्ट आहे. एकूण काय, सगळं बदलणारं आहे. जसं आपली पृथ्वी फिरत आहे पहा. पृथ्वी स्वतः भोवती फिरते, पण पृथ्वीचं वातावरणही आहे ते कुठे स्थिर आहे, तेही सतत हालतच आहे. पण
ज्या एका बिंदूला धरून पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो बिंदू मात्र स्थिर आहे. आता खगोलशास्त्रदृष्ट्या तो बिंदूही बदलत राहतो बरं का, पण इथं दृष्टांत म्हणून आपण पाहतोय. एक वस्तू समजा आपण हातात धरली, चेंडू धरला जो पृथ्वीसारखा आहे, त्याला स्वतःभोवती फिरवलं तर त्याच्या बाजूची हवाही त्याच्या भोवती फिरत राहते. अशा पद्धतीनं आपला मीपणा आणि मीपणाला लागलेला हा जीवपणा, जीवपणाला लागलेला देह, देहाला लागलेली इंद्रिये, या सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. या अस्थिरतेलाच संत मिथ्या आसन म्हणतात किंवा वेदांताच्या भाषेत हीच माया आहे. मग या इंद्रियांमधून म्हणजे त्या फिरणाऱ्या गोष्टींमधूनच स्थिर असलेल्या बिंदूपाशी आपल्याला पोहोचता येत नाही. म्हणूनच वाचा असेल नाही तर पाहणं असेल याच्या टप्प्यामध्ये स्वरूप येत नाही. तरीही समर्थ म्हणतायत, जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, असं जे स्वरूप आहे ते साधी नानापरी या नाव साधक. मग साधक नेमकं काय करतो? अशी कोणती युक्ती आहे? जर फिरणाऱ्या अस्थिर असलेल्या गोष्टींमधून स्थिर बिंदूपाशी पोहोचता येतच नसेल तर तो प्रयत्न कसा होईल? इथे स्थूलतेचे आणि अध्यात्माचे सूक्ष्मातील नियम वेगळे होतात. आपण पाहिलं की सत्तेशिवाय हे घडू शकत नाही. डोळ्याला समुद्र दिसतो, पण तो समुद्र का आहे? पाणी साठवण्याची जागा आत खोलवर आहे म्हणून. कल्पना जर केली की समुद्र पूर्णपणे आटला तर पृथ्वीवरती आपल्याला जसे डोंगर, दऱ्या दिसतात तसाच प्रदेश समुद्रामध्येही आहे. तिथे पाणी भरल्यामुळे आपल्याला तो समुद्र वाटतो, भासतो. म्हणजे पाणी राहावं याचा आधार तिथे आहे म्हणून पाणी राहिलं, पाणी राहिलं म्हणून समुद्र भासमान झाला. तशाच पद्धतीनं आपल्या इंद्रियांच्या आधारामध्ये आत्मा आहे, आपल्या मनाच्या आधारामध्ये आत्मा आहे. तिथे आत्म्याचं अधिष्ठान आहे म्हणून वरती मन भासमान होतंय, इंद्रिय कार्य करतायत. मग जसं पाणी आटवलं की समुद्रातली दरी दिसणार, तसंच इंद्रिय शांत झालं की आत्मस्वरूप गोचर होणार. याचा अर्थ असा की इंद्रियांनी ते धरायला जायचं नसून इंद्रिय केवळ शांत करायचे आहेत, स्तब्ध करायचे आहेत, शून्य करायचे आहेत. आणि हीच ती साधनेची युक्ती आहे जी साधक करत राहतो. समर्थ पुढच्या ओवीत तोच उपदेश आपल्याला करतात. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना या नव साधक. साधायला जर ते गेलं तर साधत नाही. साहजिकच आहे, समुद्रातील पाणी बाजूला झालं तर समुद्रातली दरी दिसणार. पाणीच जर म्हणायला लागलं की मी दरी शोधतो तर ते दऱ्यांमधून वाहत राहणार, म्हणजे तो समुद्रच राहणार. पाणी तिथून बाजूला झालं पाहिजे. याचाच अर्थ देहाला चिकटलेला जो आपला भाव आहे तो बाजूला झाला पाहिजे. तो भाव आहे देहच मी या पद्धतीचा. त्या भावानी माझं इंद्रिय, मग इंद्रिय जर माझं असेल तर माझा अनुभव, असा भ्रम आपल्याला झालेला आहे. या सगळ्यातून बाजूला होण्यासाठी इंद्रिय शांत करण्याचा अभ्यास साधक करत राहतो. आणि समर्थ याला उक्ती वापरतायत, अनुभवे आणि मना. ओवी बघितल्यानंतर पहिल्या प्रथम असं वाटेल की अनुभव मनामध्ये आणतो तो साधक, पण असा अर्थ इथे नाही. अनुभवे आणि मना याचा अर्थ जे अनुभवाच्या पलीकडं आहे. कुठल्या अनुभवाच्या? इंद्रियांच्या अनुभवाच्या जे पलीकडं आहे त्याच्या अनुभवामध्ये साधक इंद्रियांना शांत करून शिरतो आणि ती अवस्था तो स्वतःमध्ये बाणतो. म्हणजे आपण शांत झालो. शांत झाल्यानंतर आपण कुठे गेलो? आपण इथेच आहे. आपण कुठे गेलोच नाही. म्हणजे विचार करत असतानाही आपण होतो, आता विचार नाहीत तेव्हाही आपण आहे. पण जेव्हा विचार नाहीत तेव्हा मनाची गती शांत झाली. एखादा चालणारा मनुष्य आहे तर त्याचे हातपाय हालत असतात. एखादा मनुष्य मांडी घालून स्थिर बसलेला आहे तर हातपाय हालत नाहीत. पण मनुष्यपण दोन्हीकडे सारखंच आहे की. आता एक व्यक्ती चालत आहे, चालत चालत खाली बसली. चालताना अवयव हलत होते, बसल्यानंतर हलत नाहीत, पण त्याचं असणेपण तिथेच आहे. तशा पद्धतीनं आपल्या स्वरूपाचं आहे. मनाचे हातपाय हलतायत त्यामुळं असं वाटतंय की मन हालचाल करतंय. त्याचे हातपाय म्हणजे विचार, शब्द. आता शब्द शांत झाले, निर्विचारता आली, मनामध्ये कोणताही विचार नाही.
म्हणजे जी व्यक्ती चालत होती तीच मांडी घालून बसली, पण तिचं आसणं कुठेही गेलं नाही. तसंच मन तिथे आहे, फक्त विचार नाहीत, अशी अवस्था आली. मग मनाला शांतीचा अनुभव आला, त्याच्या आसणेपणाचा अनुभव आला, जो सुद्धा आपण त्रयस्थपणे साक्षीत्वानं पाहिला. आता मनाच्याही खोल साधक उतरला. मन तिथं उरलंच नाही, मनाचा अनुभवच राहिला नाही, तरी पण साधकाचं आसणे पण तिथेच आहे. या सगळ्याचा अर्थ काय होतो? इंद्रियच असायला पाहिजे असं नाही. इंद्रियांशिवाय सुद्धा आपण जे मूळ स्वरूपाने आहोत ते तसेच आहोत. इंद्रिय हालचाल करत असली काय किंवा नसली काय, हेच सद्गुरू साधकाला करायला शिकवतात. शांतपणे त्याच्याच आत शिरायला त्याला शिकवतात. इंद्रिय जर हालचाल करत राहतील तर ती आत्म्याच्याच सत्तेवर जरी करत असली तरी त्या हालचालीमुळं आत्मा प्रत्ययाला येऊ शकणार नाही. पण इंद्रिय जेव्हा शांत होतात तेव्हा गढूळ पाण्यातला गाळ जसा खाली बसावा आणि तळ स्वच्छ दिसावा, तसं आत्मस्वरूपाच्या बाबतीत घडतं. म्हणून त्या गढूळ पाण्याला ढवळून जर तळ शोधायला गेलं तर तळ दिसणार नाही. त्याच पद्धतीनं साधू जाता साधवेना, लक्षू जाता लक्षवेना, असा आत्म्याच्या बाबतीत असतं. म्हणजे उपाय एकच राहिला, त्या पाण्याला शांत होऊ द्यावं, गाळ खाली बसतो आणि मग स्वच्छ तळ दिसायला लागतो. आता हा जो तळ पाहणारा आहे, म्हणजेच इंद्रिय शांत झाल्यानंतर आत्म्याची अनुभूती घेणारा आहे, तो दुसरा तिसरा कुणीही नसून आत्म्याचंच साक्षी स्वरूप आहे. लक्षात घ्या, इथे कोणतंही इंद्रिय नाही, कोणताही विचार नाही, काहीही चित्तवृत्ती नाहीत, पण आपण आहोत ही जाणीव मात्र अगदी स्पष्टपणे आहे. याला समर्थ म्हणतायत, तेची अनुभवे आणि मना या नाव साधक. या अवस्थेमध्ये साधक जो आहे तो स्थिर राहण्याचा अभ्यास करतो. खरी तथ्यता अशी आहे की ही आपल्या शुद्ध अस्तित्वाची जाणीव जी आपल्याला होते ती सुद्धा साक्षीच्या मार्फत होत असते. त्यामुळे हे सुद्धा खरं ज्ञान नाही. कालांतरानं याच अवस्थेमध्ये राहिलं की साक्षीचा लय होऊन जातो. मीठ पाण्यामध्ये निश्चित विरघळतं, पण टाकल्यात टाकल्यात त्वरित विरघळत नाही. पाण्यामध्ये पाणीच जर टाकलं तर त्वरित पाणी होऊन जातं, दोन्हीत काहीच फरक नाही. पण मीठ काही क्षण घेतं आणि क्षण गेल्यानंतर त्याचं मीठपण नाहीसं होतं, संपूर्ण पाण्यात मीठ व्यापून राहतं. तसं या मिठाच्या अवस्थेमध्ये जो आहे तो साधक आहे. शांतपणे मी आत्मा या अनुभूतीमध्ये तो राहिलाय. पण ज्या साधनांनी त्या आत्म्याला पाहायला गेलेला आहे त्या सगळ्या साधनांना त्यानं मागं टाकलेलं आहे. कारण त्याचं स्वरूप जे आहे ते कुठल्याही साधनांच्या कक्षेत बसत नाही. शांतपणे तो या अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहिला की जसं मीठ आपोआप विरघळून जातं तसा त्याचा स्वतःचा विसर त्या ठिकाणी होतो. साक्षी उरला नाही की मग इकडेही पाणी राहतं, पलीकडेही पाणी राहतं आणि पाण्यात पाणी मिसळून जातं. असं होणं म्हणजे सिद्धावस्था आहे, स्वरूपाकार होऊन जाणं. पण हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तिथल्या अनुभूतीमध्ये साधक राहतो, हे समर्थ सांगतायत. म्हणून त्यांनी अनुभव आणि मना असे 2 शब्द वापरून द्वैतच सांगितलं, पण साधनेतलं द्वैत सांगितलं. ज्याच्या अभ्यासानं अद्वैत स्थिती येते असं द्वैत सांगितलं. पुढची ओवी पहा. आपण जो आत्ता विचार पाहिला मनाचा, तोच समर्थांनी मांडलाय. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे. तर्क करणं कोणाचं काम आहे? बुद्धीचं काम आहे. आणि मनाचं काम विचार आहेत, म्हणजेच शब्द आहेत. म्हणजे निःशब्द अवस्थेमध्ये जो स्थिर राहायचा अभ्यास करतो तो साधक आहे. आणि या अभ्यासाला बळे असा शब्द समर्थ वापरतात. तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. म्हणजे मन मावळल्यानंतर, बुद्धी, चित्त इत्यादी सगळं काही मावळल्यानंतर त्याच्या शुद्ध अस्तित्वाची जाणीव जो बळानं धरून ठेवतो प्रयत्नपूर्वक, तो साधक आहे. आता इथे एक सूक्ष्म तर्क निघतो की जर आपलं मनही नाही, बुद्धीही नाही, काहीच नाही, तर मग हे बळ कोण वापरतं? हे बळ जीवामध्ये निर्माण झालेलं बळ आहे. आपण व्यायामाचा दृष्टांत पाहूया. एकही जोर मारता येत नाही अशी देहाची अवस्था आहे. पण गुरूंकडून शिकून जोर मारायला लागला.
कसा बसा एक जोर मारला. अंग दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी गुरूंनी फटके मारून उठवलं झोपेतून. आणखी जोर मार म्हणाले. मग 1-2 जोर मारले. अंग दुखतच होतं. दुखऱ्या अंगानंच जोर मारले. गुरु पाठीमागे उभेच होते. मार मार मी आहे म्हणतायत. शिष्य मारतोय जोर. असंच रोज करत गेल्यानंतर काही दिवसांनी अंग दुखायचं थांबलं आणि एकही जोर जिथे मारता येत नव्हता तिथे आता तो 15-20 जोर मारायला लागला. गुरु तिथे आहेतच बरं का. सांगतायत कर रोज व्यायाम. रोज उठवतायत आणि रोज व्यायाम करत करत एक दिवस तोच मनुष्य 500-1000 जोर मारायला लागला. आता अंगदुखी पळून गेली. घडलं काय? तीच व्यक्ती आहे, तोच देह आहे, पण देहाची क्षमता निराळी आहे. एकही जोर मारता न येणारा देह आणि आज 1000 जोर मारणारा देह, अशा क्षमतेचा बदल तिथे झालेला आहे. म्हणूनच नित्य नेमानं केल्या जाणाऱ्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या साधनेनं जीवाची क्षमता वाढते त्या अवस्थेत राहण्याची, ज्या अवस्थेत मन नाही, चित्त नाही, देहाच्या स्थूल अवयवांची कोणतीही हालचाल नाही, पण आपण मात्र शांतपणे आहे. विचार करून पहा, सर्वसामान्यत अशी सवय आपल्याला असत नाही. अखंड चुळबुळ करण्याची आपल्याला सवय आहे. थोडा वेळ आपण आपले हातपाय बंद ठेवू, डोळेही मिटू, पण कानांनी काही ना काहीतरी ऐकू येईल. जे ऐकू येईल तशी वृत्ती अंतःकरणात उमटेल. उमटली नाही, कानांना काहीही जरी ऐकू आलं नाही तरी मन पळतच राहील. एकूण काय, आत बाहेर सतत पळापळ करण्याची आपल्याला सवय आहे. ही सवय सुरुवातीला शांत करावी लागते आणि मग शांतता हळूहळू मुरत मुरत साधक सर्वार्थानं शांत राहण्याचा अभ्यास करत जातो आणि त्याच्याच आतमध्ये ती क्षमता वाढत वाढत तो शांत अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहायला शिकतो. हे जे सामर्थ्य जीवाला प्राप्त होतं, अर्थातच गुरुकृपेनं, त्याला समर्थ बळ म्हणतात. ही अवस्था जोपर्यंत नाही किंवा जो मनुष्य साधकच नाही त्याला बाह्य बळाचीच कल्पना असते. मनाची शक्ती वापरायची, इंद्रियांची शक्ती वापरायची आणि कार्य करायचं, बुद्धीची तर्काची शक्ती वापरायची आणि अवघड गणितं सोडवायची, इथंपर्यंतच विचार गेलेले असतात. पण हे सगळं काही ज्या जीवचैतन्यावरती चालतं ते जीवचैतन्य म्हणजे मूलतः आत्माच आहे. इकडे सद्गुरू शिष्याचं लक्ष वेधतात. ते त्याच्या लक्षात आणून देतात की बघ, ही वस्तुस्थिती आहे ज्याच्यामुळं तू जिवंत आहेस, तर त्या वस्तुस्थितीपाशी शांतपणे पोहोच. तुझी वरवरची हालचाल बंद कर आणि शांत स्वतःच्याच आत जा, म्हणजे तुझा तूच स्वतःला भेटशील. असं जो सतत करत राहतो, हे बळ जो वापरत राहतो, तो साधक आहे हे समर्थ सांगतायत. आता या साधनेमुळं काय घडलं? हे बळ वापरून त्या अवस्थेमध्ये राहत गेल्यामुळं साहजिकच जीवाला अनुभव आला की आपण देह नाही, आपण मन नाही. हे फक्त शाब्दिक तो ऐकत होता सद्गुरूंकडून, पण आता साधनेमध्ये टिकून राहिल्यानंतर त्याला हे प्रत्यक्ष अनुभूतीला आलं की आपण कुणीतरी वेगळे सत्ता रूपानं आहोत. म्हणजे सद्गुरूंचा जो मुख्य उपदेश तत्त्वम असी, ते ब्रह्मच तू आहेस, ते त्याला अनुभूतीनं आता पटायला लागलं. याला समर्थ स्वानुभव असा शब्द वापरतात. स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे, तेची वस्तू होय अंगे, या नाव साधक. त्या अनुभूतीमध्ये राहत राहत तेच तो होऊन जातो शेवटी, असा साधक असतो. आता स्वानुभव याचा अर्थ स्वरूपाचा अनुभव असाही करता येतो, पण स्वरूपाचा अनुभवमुळे घेताच येत नाही. जिथे अनुभव घेणं आहे तिथे द्वैत आहे. त्यामुळं स्वरूपानुभव किंवा स्वानुभव असा शब्द जेव्हा येतो तेव्हा हीच अवस्था आहे साधकाची, जी आत्ता आपण पाहिली की तो सद्गुरुपदिष्ट साधनेनं केवळ शुद्ध अस्तित्वामध्ये टिकून राहण्याचा अभ्यास करतो. त्याला आपण वस्तुस्वरूप, आत्मस्वरूप कुणीतरी आहोत, जे हे देह मन इंद्रिय याच्या पलीकडचं आहे आणि सततचं आहे, हे प्रचितीला येतं. समर्थ इथे शब्द वापरतात स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे. एकदा या अवस्थेमध्ये साधक गेला की अर्थातच तो दृश्यामध्ये रमत नाही. तो वारंवार त्वरेनं या अवस्थेमध्येच राहण्याचा अभ्यास सतत करत राहतो. याला समर्थ लागवेगे असा शब्द वापरतात. पुन्हा पुन्हा साधनेला बसणं, पुन्हा पुन्हा शांत होत राहणं,
पुन्हा पुन्हा स्वरूप सुखाचा अनुभव घेणं आणि त्या स्वरूप सुखामध्ये रममाण होऊन राहणं, असं अलौकिक आणि दिव्य जीवन साधकाचं होऊन जातं. इंद्रियांची वळवळ, विषयांचे भोग या सगळ्या नश्वरतेपासून तो खूप दूर निघून जातो. कारण शाश्वत असलेल्या आत्मसुखाची गोडी त्याला लागलेली असते. म्हणून जणू तो त्या गोडीमध्ये राहण्याची घाई करतो. सतत राहत राहत एक क्षण असा येतो की तेची वस्तू होय अंगे असं त्याचं होऊन जातं. मी आत्मा म्हणत म्हणत आत्माच तो होऊन जातो. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, मी देह म्हणत गेल्यामुळं आपली देहबुद्धी दृढ झाली, मी आत्मा म्हणत गेल्यामुळं आपली आत्मबुद्धी दृढ होईल. जे इतक्या सोप्या शब्दांमध्ये श्री महाराज सांगतायत तोच विषय सखोलतेनं सूक्ष्मपणे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलाय. आपली जी अंतरस्थिती आहे, स्वरूप स्थिती आहे, त्याच्या अनुसंधानात राहण्याची केवळ गरज आहे. जोपर्यंत आपण बहिर्मुख आहे तोपर्यंत ते अनुसंधान शक्य नाही. त्यामुळे सद्गुरू शिष्याला प्रथम अंतर्मुखतेचा अभ्यास देतात. ती अंतर्मुखता त्याला त्याच्या साधनेमध्ये स्थिर करते. स्थिर झालेलं साधन त्याला त्याच्या आत्मस्वरूपापाशी स्थिर करत राहतं आणि असं वारंवार जो करतो तो साधक असतो. मग अर्थातच तशी लक्षणं पण त्याच्या अंगी दिसणारच. या अर्थानंच समर्थांनी पुढची ओवी सांगितली आहे. पण तो सर्व भाग आपण यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.